श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा, मंगळवारी 24 ऑक्टोबर रोजी आहे दसरा। दसरा आपण का साजरा करत असतो तर मंगळवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवी जी आहे तर देवीने महिषासुराचा वध केला होता आणि प्रभू श्री रामाने सुद्धा रावणाचा वध केला होता आणि म्हणूनच आपण दसरा हा साजरा करत असतो। तर दसऱ्याच्या दिवशी सर्व ठिकाणी आपल्या ज्या गाड्या असतात तर त्या सर्व गाड्या आपल्याला पूजायच्या असतात। गाड्यांना आपण स्वच्छ धुवत असतो, त्यांना आपण हार वगैरे घालून त्यांची पूजा करत असतो। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण शस्त्रांची सुद्धा पूजा करत असतो। जर तुम्ही शेतीचे काम करत असाल तर तुमच्या घरामध्ये शेतीचे जे काही शस्त्र असतात तर त्या शस्त्रांची सुद्धा पूजा आपण करत असतो। त्याचबरोबर आपल्याला सरस्वती मातेची सुद्धा पूजा ही दसऱ्याच्या दिवशी करायची असते। वह्या पुस्तकांची, त्याचबरोबर मुलांची स्कूल बॅग असेल तर त्याची सुद्धा आपण दसऱ्याच्या दिवशी पूजा ही करत असतो। तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामधील जे काही शत्रू असतात तर ते नष्ट करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येऊ नये असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकालाच असं वाटत असते की माझं कुटुंब जे आहे तर ते नेहमी सुखी असावं, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा सुखी असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं। तर त्यासाठीच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठं दुःख असेल, कितीही मोठं दारिद्र्य असेल तर त्यापासून आपली त्यामुळे सुटका होते आणि त्याचबरोबर आपले जे काही शत्रू असतात, जे शत्रू आपल्याला त्रास देत असतात तर त्यांच्या त्रासापासून सुद्धा आपली सुटकाही होत असते। थोडाफार जर पितृदोष सुद्धा तुम्हाला असेल तर त्या पितृदोषातून सुद्धा आपली सुटका होत असते आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस ही गोष्ट जी आहे तर ती गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेली आहे की ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले जे पूर्वज असतात म्हणजे जे आपले पित्र असतात तर ते पृथ्वीवरती म्हणजेच आपण ज्यावेळेस आंघोळ करत असतो तर ते आपल्या अवतीभोवती असतात आणि ते पाणी पित असतात। आणि ज्यावेळेस दसऱ्याच्या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या वस्तू टाकत असतो तर त्यावेळेस आपले जे पूर्वज आहेत तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळत असते आणि त्यांचं मन जे आहे तर ते तृप्त होत असतं आणि म्हणूनच त्यांना एकदा तृप्तता मिळाली की आपल्यावरती कधीही कोणत्या प्रकारचं वाईट संकट येत नाही आणि कोणतीही गोष्ट जी आहे तर ती अशक्य नसते। त्यामुळेच आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे। आता काय टाकायचं आहे हे बघा। तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम ज्यावेळेस आपण उपाय करत असतो तर त्यावेळेस आपण जे उपाय आहे तर ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे असतात। आता काय टाकायचं हे आपण आता पाहूया। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा कापूर जो आहे तर तो कापूर तुम्हाला या तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। भीमसेनी कापूर असेल तर सर्वोत्तम तुम्ही हा भीमसेनी कापूर जो आहे तर तो तुम्हाला या तुमच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जो कापूर पूजेसाठी वापरता तो कापूर टाकला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला गंगाजल जे आहे तर ते घ्यायचं आहे। आता या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तुम्ही एक काम करू शकता, तुम्हाला जे पाणी आहे तर ते तुम्ही थोडंसं एका तुमच्या अंघोळीच्या मगामध्ये घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि जो कापूर आहे तर तो कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्याची पूड करून किंवा हाताने तुम्ही त्याला कुस्करून सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि ज्या वेळेला तुमच्या घरातील व्यक्ती अंघोळीसाठी जाणार आहे तर त्या मगातलं जे पाणी आहे तर ते थोडं थोडं प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे। अशा पद्धतीने 2-2 चमचे जरी तुम्ही ते पाणी प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं। तर आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये, संकट येऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं। तर हा उपाय तुम्ही एकदा आवर्जून नक्की करून बघा। तर हा दसऱ्याचा जो दिवस आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आणि हा दिवस जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ही वस्तू टाकून बघा। तुमची जी काही सर्व संकट आहेत तर ती सर्व संकट दूर होतील, सर्व दुःखांचा नाश होईल, शत्रूंचा नाश होईल आणि त्याचबरोबर आई जगदंबेची, आई भगवतीची आणि आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपाही प्राप्त होईल। भगवतीची आपल्यावरती ज्यावरती कृपा असते तर त्यावेळी आपल्यासाठी कोणतीही गोष्ट जी आहे तर ती अशक्य नसते। सर्व गोष्टी आपण ज्या करत असतो तर त्या पूर्णत्वास जात असतात
आंघोळ म्हणजेच आपलं मन, आपलं शरीर पवित्र करण्याचा मार्ग असतो आणि आपल्याला ह्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला सुद्धा खूप महत्त्व असतं. पण आता बघा, प्रत्येकालाच पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं एवढं शक्य नसतं किंवा ते पॉसिबल नसतं. त्यामुळे जर आपण आपल्या घरच्या घरी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकल्या तर आपले सर्व जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होतात. सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीतून आपल्याला सुटका मिळत असते. त्यामुळे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं सुद्धा पुण्य आपल्याला मिळत असतं. त्यामुळे या ज्या दोन गोष्टी आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाकायच्या आहेत. तुमचे जे काही शत्रू आहेत तर त्या शत्रूंचा नाश होईल. तुमच्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही. कुटुंबाचं संरक्षण होईल, मुलांचं संरक्षण होईल. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.